नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या आपल्या व्हिडिओ क्रमांक 12 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील सांख्यिकीय व्यावहारिक अडचणी याचा अभ्यास केला होता। आता आपण प्रकरण 2 राष्ट्रीय उत्पन्न यातील शेवटचा पॉइंट 2.4 राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह व राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान हे बघणार आहोत। तर आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न, अर्थ, महत्त्व, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत मग त्यामध्ये जीएनपी असेल, जीडीपी असेल, त्यानंतर एनएनपी असेल, दरडोई उत्पन्न असेल, वैयक्तिक उत्पन्न आणि व्ययशक्ती उत्पन्न, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती आणि अडचणींचा अभ्यास केला। आजच्या आपल्या या व्याख्यानामध्ये 2.4 राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार प्रवाह दोन क्षेत्रीय प्रतिमान बघणार आहोत। मग राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये देशातील उत्पादित झालेल्या सर्व क्षेत्रातील उत्पादनाची पैशात झालेली मोजमाप। व शेती क्षेत्रातील, सेवा क्षेत्रातील, उद्योग क्षेत्रातील, बांधकाम क्षेत्रातील, पर्यटन, वाहतूक सर्व क्षेत्रातील जे उत्पादन एका वर्षात होतं त्याचा पैशातील मोजदाद करणे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असे आपण म्हणत असतो। व राष्ट्रीय उत्पन्नाची पार्श्वभूमी आपण जर बघितली, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 मध्ये पीसी महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली ही स्वातंत्र्यानंतर स्थापन केली गेली होती आणि त्यामध्ये प्राध्यापक धनंजय गाडगीळ व डॉक्टर VKR राव हे सदस्य होते। तर त्यापूर्वी 1867 मध्ये दादाभाई नौरोजींनी यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी सर्वप्रथम प्रयत्न केला। भारतामध्ये 1955 पासून जर आपण बघितलं तर केंद्रीय सांख्यिकी संघटना CSO राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी ही जबाबदारी पार पाडत आहे। तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष हे गणले जाते। मग एका ठराविक कालावधीत देशातील सर्व क्षेत्रात मिळून असे नवीन किती उत्पादन झाले त्याचे मोजले असता त्याची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय क्षेत्र असे 3 क्षेत्रामध्ये जी नवीन वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असते या सर्व क्षेत्रातील नवीन उत्पादनांची गणना करून त्याचे पैशातील मूल्य मोजले असता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न हे मिळत असते, आपण असे म्हणत असतो। मग यामध्ये शेती क्षेत्रातील उत्पादन, उद्योग क्षेत्रातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उत्पादन या सर्वांची गणना आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत असतो। आज आपण शिकणार आहोत राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह। राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह ही संकल्पना समग्र अर्थशास्त्रामध्ये मूलभूत संकल्पना आहे आणि उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाची संकल्पना आपल्या देशाचे स्पष्ट चित्र दर्शवते की देशामध्ये उत्पन्न आणि खर्च प्रवाह कसा आहे। यामध्ये एका व्यक्तीचा खर्च हे दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न असते, ह्या गृहीतानुसार चक्राकार प्रवाह कार्यरत असतो। याचा अर्थ काय आहे? जेव्हा अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्न आणि खर्च वेळोवेळी एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे व पुन्हा दुसऱ्या क्षेत्राकडून पहिल्या क्षेत्राकडे चक्राकार पद्धतीने फिरते त्या ठिकाणी उत्पन्नाचा खर्चाचा चक्राकार प्रवाह आहे असे सूचित होते। मग यामध्ये उद्योग संस्था आणि कुटुंब संस्था असे 2 क्षेत्र जे आहे हे गृहीत धरलेले आहे। मग कुटुंब क्षेत्र जे आहे ते क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र हे 2 क्षेत्र यामध्ये गृहीत धरलेले आहे आणि एकाचा खर्च मग कुटुंबाचा खर्च हे उद्योगांचे उत्पन्न आहे आणि उद्योग संस्थांचा खर्च हे कुटुंब संस्थांचे उत्पन्न आहे असे चक्राकार प्रवाहामध्ये स्पष्ट केलेले आहे। राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह 2 क्षेत्रीय प्रतिमान जे आहे हे अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा उपयोग विनिमय प्रक्रियेमध्ये केला जात असतो आणि राष्ट्रीय उत्पन्न हे विशिष्ट कालावधीत उत्पादित वस्तू व सेवांचे निव्वळ उत्पादन असते हे आपल्याला कळते। एका राष्ट्राचे उत्पन्न हे असले तरी त्या देशातील सर्व नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न असते, परंतु प्रत्येक कुटुंब बाजारामध्ये वस्तू विक्रीसाठी आणत नाही, तर ते काय करतात तर ते उत्पादनाचे घटक पुरवतात। मग प्रत्येक उत्पादन विक्री करत नसतात आणि विक्री करून उत्पन्न मिळत नाहीत, परंतु ते उत्पादनाचे घटक मग ते श्रम किंवा भूमी इत्यादी रूपाने सहभागी होतात। उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा खालीलप्रमाणे निश्चित केला जाऊ शकतो आणि 2 क्षेत्रातील अर्थव्यवस्थेमध्ये हे कुटुंब आणि व्यवसाय संस्था हे 2 क्षेत्र हे गृहीत धरलेले आहे। उत्पन्न बरोबर उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च या दोन्हींची बेरीज असते। आणि मग यामध्ये आपण पहिला घटक बघूया कुटुंब संस्था आणि या कुटुंब संस्थांची काय वैशिष्ट्ये। कुटुंब संस्था उत्पादनाचे सर्व घटकांचे मालक आहेत। उत्पादनाचे कोणते घटक असतात तर भूमी, भांडवल, श्रम, संघटन, संयोजन हे उत्पादनाचे घटक आहेत। ते सर्व हे कुटुंब संस्थांच्या मालकीचे आहे। मग त्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये
खंड वेतन व्याज नफा यांचा समावेश असतो. उत्पादन घटकांना मिळणारा मोबदला खंड वेतन व्याज नफा हा त्यांच्या उत्पन्नामध्ये कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये समाविष्ट असतो. सर्व ग्राहक हे उद्योग संस्थांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचे ग्राहक आहेत आणि ते विकत घेतात. म्हणजे कुटुंब संस्था या ग्राहक म्हणून उद्योग संस्थांनी तयार केलेल्या वस्तू व सेवा ज्या आहेत त्या विकत घेतात. त्याचबरोबर ते त्यांचे संपूर्ण उत्पन्न उद्योग संस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तू सेवांवर खर्च करतात. जर त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग वाचवला तर ते कंपन्यांमध्ये पुन्हा गुंतवणूक करतात आणि बचत करत नाहीत असं यामध्ये गृहीत धरलेलं आहे. हे आपण कुटुंबांची वैशिष्ट्ये किंवा कुटुंब संस्था बद्दल सांगू शकतो. दुसरा भाग आहे, दुसरं क्षेत्र आहे उद्योग संस्था. मग उद्योग संस्थाकडे स्वतःची मालकीची कुठलीही संसाधने नाहीत. म्हणजे खंड वेतन व्याज नफा देऊन ते उत्पादनाचे जे घटक आहे भूमी भांडवल श्रम संघटन ते विकत घेत असतात. ते जमीन श्रम संयोजन आणि भांडवल कुटुंबाकडून पुरवलेले उत्पादनाचे घटक वापरतात आणि त्याच्या सहाय्याने वस्तू व सेवा तयार करतात आणि ते कुटुंबांना विकत असतात. आणि ते वस्तूचा कुठलाही साठा करून ठेवत नाही. म्हणजे कोणतीही महामंडळ बचत नाही असं त्यामध्ये अर्थ होतो. असं उद्योग संस्थांची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये काय गृहीत धरले की अर्थव्यवस्थेमध्ये फक्त दोन क्षेत्र आहे, एक कुटुंब संस्था आणि दुसरं उद्योग संस्था. आणि यांचा आर्थिक कार्यामध्ये सरकारचा कसलाही हस्तक्षेप नाहीये, सरकार हस्तक्षेप करत नाही असे यामध्ये गृहीत आहे. आणि एक बंदिस्त अर्थव्यवस्था गृहीत धरलेली आहे उत्पन्नाच्या द्विक्षेत्रीय प्रतिमानामध्ये, कारण की त्यामध्ये निर्यात आणि आयातीचा समावेश यामध्ये केलेला नाही. कुटुंब बचत करू शकत नाहीत किंवा बचत करत नाही असे यामध्ये गृहीत धरलेले आहे. त्याचबरोबर उद्योग संस्था सर्व उत्पादन वितरित करतात. प्रत्येक अर्थव्यवस्थेत उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह दिसतो. म्हणजे उद्योग संस्था उत्पादन वितरण करत असतात आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह अशा प्रकारे दिसत असतो. एका व्यक्तीचा खर्च दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न असते, यानुसार चक्राकार प्रवाह हा अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असतो असे आपल्याला मानता येऊ शकते. म्हणजे तर एका व्यक्तीचे उत्पन्न दुसऱ्या व्यक्तीचे जे काय खर्च असतो, मग यामध्ये जे काही उद्योग संस्थांचा जो खर्च आहे हे कुटुंब संस्थांचं उत्पन्न आहे हे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचं स्पष्टीकरण आपण बघूया. कुटुंब हे आपले एकूण उत्पन्न उद्योग संस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांवर खर्च करतात. ते त्यांच्या उत्पन्नातील काही भाग राखून ठेवत नाहीत, म्हणजे बचत करत नाहीत असं यामध्ये गृहीत आहे. कुटुंबांकडून आलेल्या मागणीनुसार कंपन्या किंवा उद्योग संस्था वस्तू व सेवा तयार करतात आणि त्या सुद्धा मालाचा कुठलाही साठा किंवा स्टॉक करून ठेवत नाही. संपूर्ण उत्पादन ते बाजारात पुरवत असतात. उद्योग संस्था खंड वेतन व्याज नफा स्वरूपात देयके देतात आणि ते कुटुंबांना उत्पन्न म्हणून प्राप्त होते. कोणत्याही बाहेरील स्रोताकडून उत्पन्नाची किंवा वस्तूंची सेवांचा ओघ किंवा प्रवाह या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येत नाही. म्हणजे निर्यात आणि आयातीचा याच्यामध्ये विचार केलेला नाही. हीच गृहीते आपण द्विक्षेत्र आणि तीन क्षेत्रीय प्रतिमानासाठी सुद्धा बघू शकतो. मग यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये आपण यामध्ये बघितलं की कुटुंब बचत करत नाही आणि उद्योग संस्था कुठल्याही प्रकारचा मालाचा साठा करून ठेवत नाही. आणि खंड वेतन व्याज नफा हे जे आहे हे उद्योग संस्था कुटुंबांना मोबदल्याच्या स्वरूपात देतात. हे कुटुंबांचं उत्पन्न आहे आणि कुटुंबांकडून आलेल्या वस्तू सेवांच्या मागणीनुसार ते वस्तू सेवांचं उत्पादन करतात. मग राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये तर उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचे दोन क्षेत्र प्रतिमान आपण आकृतीच्या सहाय्याने बघू शकतो. मग यामध्ये दोन प्रमुख क्षेत्र असतात. त्यामध्ये एक म्हणजे कुटुंब संस्था आणि दुसरे म्हणजे उद्योग संस्था होय. आणि यामध्ये कुटुंब संस्थांकडून घटक बाजारामध्ये उत्पादनाचे जे घटक आहे भूमी भांडवल श्रम संयोजन हे उद्योग संस्थांना पुरवले जातात आणि त्या मोबदल्यात उद्योग संस्था त्यांना खंड वेतन व्याज नफा हे उत्पन्न स्वरूपात देत असतात. आणि या उत्पादन घटकांच्या सहाय्याने उद्योग संस्था या वस्तू सेवांचा पुरवठा करतात आणि ते उद्योग संस्थांकडून पुरवलेल्या वस्तू सेवा कुटुंब संस्था याचा उपभोग घेतात आणि वस्तू सेवांची मागणी ही करत असतात आणि वस्तू सेवांचा पुरवठा मात्र उद्योग संस्था करतात. आणि वस्तू सेवांचा मोबदला हा वस्तू बाजारात उद्योग संस्थांना हा पैशाच्या स्वरूपात प्राप्त होत असतो. म्हणजे
एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे आणि दुसऱ्या क्षेत्राकडून पुन्हा पहिल्या क्षेत्राकडे उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा प्रवाहित होत असतो. म्हणजे कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था हे दोन क्षेत्र गृहीत असून कुटुंब संस्थांना प्राप्त होणारे जे उत्पन्न आहे खंड वेतन व्याज नफा ते वस्तू सेवांची मागणी करतात आणि त्यावरती खर्च करतात ते उद्योग संस्थांना उत्पन्न म्हणून प्राप्त होते. आणि उद्योग संस्थांनी केलेला खर्च खंड वेतन व्याज नफा हे कुटुंब संस्थांचे उत्पन्न आहे. कुटुंब संस्था घटक बाजारामध्ये भूमी भांडवल श्रम संयोजन पुरवतात. उद्योग संस्था घटक बाजारातून खंड वेतन व्याज नफा हे विकत घेतात आणि त्याच्या सहाय्याने वस्तू व सेवा बनवून वस्तू बाजारामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा करतात आणि कुटुंब संस्था वस्तू व सेवा ह्या विकत घेत असतात आणि पैशाच्या स्वरूपात मोबदला उद्योग संस्थांना देतात. म्हणजे उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे हा चालत असतो, अविरत चालत असतो असं आपण यामध्ये म्हणू शकतो. दुसऱ्या एका आकृतीद्वारे आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह बघू शकतो की घटक बाजार आहे. या घटक बाजारामध्ये कुटुंबांकडून हे उत्पादनाचे घटक जे असतात भूमी भांडवल श्रम संघटन हे पुरवलेले आहेत आणि त्या मोबदल्यात त्यांना खंड वेतन व्याज नफा हा मिळालेला आहे. घटक बाजारामध्ये कुटुंबे हे उत्पादनाचे घटक पुरवतात आणि उद्योग संस्था खंड वेतन व्याज नफा हा मोबदला त्यांना देतात. या घटकाच्या साहाय्याने उद्योग संस्था वस्तू सेवांची निर्मिती करतात आणि वस्तू बाजारामध्ये कुटुंबांना विकतात. कुटुंबे हे विकत घेतात, मागणी व सेवा वस्तू व सेवा विकत घेतात आणि ते पैशाच्या स्वरूपात मोबदला उद्योग संस्थांना देत असतात. अशा प्रकारे उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे आणि दुसऱ्या क्षेत्राकडून पहिल्या क्षेत्राकडे हा अविरतपणे चक्राकार पद्धतीने फिरत असतो, म्हणून याला उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह आहे असे म्हटले जाते. मग महत्वाचे मुद्दे काय तर कुटुंबाच्या अमर्यादित गरजा भागवण्यासाठी वस्तू व सेवा उद्योगाकडून विशिष्ट किमतीवर खरेदी केल्या जातात आणि म्हणजेच एकीकडे वस्तू आणि सेवांची मागणी ही कुटुंबाकडून केली जाते तर वस्तू सेवांचा पुरवठा हा उद्योग संस्थांकडून केला जातो. दुसरीकडे हा पैशाचा प्रवाह सुरू होतो. म्हणून कुटुंबाकडून वस्तू व सेवांची मागणी तर उद्योग संस्थांकडून वस्तू व सेवांचा पुरवठा असतो. त्याचबरोबर उद्योग संस्थांकडून घटकांची मागणी केली जाते आणि कुटुंब संस्थांकडून घटकांचा पुरवठा केला जातो. वस्तू आणि सेवांचा पुरवठा आणि मागणी प्रवाह म्हणजेच एकूणच पैशाचा प्रवाह याच्यातील एकत्रित संबंधांना उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह किंवा चक्रीय प्रवाह म्हणतात. उत्पन्न एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे व पुन्हा दुसऱ्या क्षेत्राकडून पहिल्या क्षेत्राकडे हस्तांतरित होते. हा प्रवाह द्विक्षेत्रीय प्रतिमान म्हणून सुद्धा ओळखला जातो कारण तो कुटुंब आणि उद्योग संस्था या दोघांमध्ये कार्यरत असतो. त्याला आपण उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असे म्हणतो. म्हणून एका व्यक्तीचे जे काही उत्पन्न आहे ते दुसऱ्या व्यक्तीचा खर्च आहे. एका व्यक्तीचा खर्च दुसऱ्या व्यक्तीला उत्पन्न म्हणून प्राप्त होतो हे आपण असे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये 3 आणि 4 क्षेत्रीय प्रतिमानामध्ये सुद्धा उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह दाखवता येतो. 3 क्षेत्रीय प्रतिमानामध्ये मॉडेलमध्ये सरकारची भूमिका महत्वाची असते तर 4 क्षेत्रीय मॉडेल किंवा प्रतिमानामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आयात निर्यातीचा समावेश होतो. यामध्ये कुटुंब संस्था, व्यवसाय संस्था, सरकार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्यात वस्तू सेवा आणि पैशाची देवाणघेवाण होते तेव्हा उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा खऱ्या अर्थाने सुरू होतो आणि हे 4 क्षेत्रीय प्रतिमानात असते. तर शेवटी आपण असा निष्कर्ष काढू शकतो की उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा अविरतपणे चालूच राहतो कारण की मानवाच्या अपेक्षा आणि गरजा कधी संपत नाही. त्यामुळे एका व्यक्तीचा खर्च दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न, दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न पहिल्या व्यक्तीचा खर्च या पद्धतीने उत्पन्न हे अर्थव्यवस्थेत चक्राकार पद्धतीने फिरत राहते. याला उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असे म्हणतात किंवा उत्पन्नाचे चक्रीय प्रतिमान असे म्हणू शकतो. हे द्विक्षेत्रीय प्रतिमान आपण बघितले यात 2 क्षेत्र होते त्यामध्ये कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था पण ते 3 क्षेत्र आणि 4 क्षेत्र प्रतिमान सुद्धा असते. संदर्भ ग्रंथ ह्या भागासाठी तुम्ही निताम आणि स्थूल अर्थशास्त्र प्रशांत पब्लिकेशन जळगाव हे पुस्तक वाचू शकता किंवा रसाळ आरजी, SP आढावा व्यावसायिक अर्थशास्त्र स्थूल प्रशांत पब्लिकेशन जळगाव भाग 3 आणि भाग 4 हे सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. तसेच इंग्रजी पुस्तके ML हिंगन, HL आहूजा, डेव्हिड केके ही सुद्धा तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी या नावाने उपलब्ध आहेत. तर ही पुस्तके तुम्ही आवर्जून वाचावी असे मी सांगतो. तसेच या भागावरती प्रश्न कुठला विचारला जातो राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह स्पष्ट करा
असा महत्त्वाचा प्रश्न नेहमी ह्या भागावरती विचारला जात असतो. थोडक्यात टिप लिहा असाही प्रश्न यावरती येऊ शकतो. मग आकृती काढून 2 चित्र प्रतिमान हे आपल्याला स्पष्ट करायचे असते. तर धन्यवाद मित्रांनो. इथे आपला 2.4 राष्ट्रीय उत्पन्नात चक्राकार प्रवाह हा मुद्दा संपलेला आहे. तसेच आपले प्रकरण 2 राष्ट्रीय उत्पन्न हे सुद्धा प्रकरण इथे संपलेले आहे. आता आपण भेटूया प्रकरण 3 मध्ये, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत रोजगार विषयक सिद्धांत. धन्यवाद.